हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 9th स्टँडर्डचा मॅथ्स 2चा जो 7 नंबरचा चॅप्टर आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन जे काय आहे, पूर्ण इंट्रोडक्शन तसंच प्रॅक्टिस सेट 7.1 आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 बघणार आहे. पूर्ण या चॅप्टरचं इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळून जाणार आहे. तसेच ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या देखील तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आपल्या आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता चॅप्टरला आपण सुरुवात करूया. तर ह्या चॅप्टरमधला तुमचा फर्स्ट पॉइंट आहे ऍक्सिस, ओरिजिन आणि क्वाड्रंट्स. मग ऍक्सिस कुणाला म्हणायचं, ओरिजिन कुणाला म्हणायचं आणि क्वाड्रंट कुणाला म्हणायचं, हा तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे. हा अतिशय सोपा असा चॅप्टर आहे. तुमच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचा हा चॅप्टर एकदम क्लिअर होऊन जाईल. तर बघा, आता ऍक्सिस कुणाला म्हणायचं. तुम्ही 7th स्टँडर्डला 8th स्टँडर्डला ग्राफ काढत आलाय, तुम्हाला माहित आहे की ऍक्सिस कोणाला म्हणायचं आणि कोणते ऍक्सिस असतात. आता बघा, मी हा जो आडवा ऍक्सिस काढलाय ह्याला कोणता ऍक्सिस म्हणायचं तुम्हाला माहित आहे, तर एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. आणि जो आपण उभा ऍक्सिस काढतोय म्हणजे उभी लाईन काढतोय त्याला आपण काय म्हणतोय, वाय ऍक्सिस. मग बघा, तुमचा पहिला पॉइंट कोणता आहे, तर ऍक्सिस. तर ऍक्सिस कोणते असतात, जे आपण आडवी लाईन मारतोय त्याला म्हणायचं एक्स ऍक्सिस आणि जी उभी लाईन मारतोय त्याला कोणता ऍक्सिस म्हणायचं, वाय ऍक्सिस. पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल. आता दुसरा पॉइंट कोणता आहे बघा, तर ओरिजिन. तुम्हाला माहित आहे दोन ऍक्सिस जिथं इंटरसेक्ट होतात, कुठे इंटरसेक्ट होतात, तर ह्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात, ह्याला म्हणायचं आपण ओरिजिन. म्हणजेच काय, तर इथून आपल्या ग्राफची काय होत्या, सुरुवात होत्या, बरोबर आहे. मग इथं आपण मध्ये काय लिहितोय, नेहमी ओ लिहितोय आणि इथं आपण ओरिजिन असं म्हणतोय. यालाच आपण ओ ला काय म्हणायचं, ओरिजिन. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही शिकलाय की ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात, ऑलवेज 0 आणि 0. आपण ह्या नंतरच्या पॉइंटमध्ये कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे ते बघणार आहे. आता तिसरा पॉइंट आहे तुमचा क्वाड्रंट. आता क्वाड्रंट कुणाला म्हणायचं, किती क्वाड्रंट असतात ते सगळं बघायचं आहे. आता ह्याच्या आधी बघा, हा जो तुमचा एक्स ऍक्सिस आहे, नेहमी लक्षात ठेवा की एक्स ऍक्सिस वरती राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर लिहायचे. राईट साइडला कोणते नंबर लिहायचे, पॉझिटिव्ह. म्हणजे बघा, इथं लिहिणार 1, 2, 3 आणि 4. आणि एक्स ऍक्सिस वरती लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर लिहायचे. म्हणजे बघा, -1, -2, -3 आणि -4. बघा, हे क्लिअर झालं असेल. एक्स ऍक्सिस वरती तुमच्या उजव्या बाजूला लिहायचे पॉझिटिव्ह नंबर आणि डाव्या बाजूला लिहायचे निगेटिव्ह नंबर. आता बघा, वाय ऍक्सिस वरती वरच्या साईडला लिहायचे पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे बघा, 1, 2, 3 आणि 4. आणि वाय ऍक्सिस वरती खालच्या बाजूला लिहायचे निगेटिव्ह नंबर. म्हणजे बघा, -1, -2, -3, -4 आणि -5. ज्या काही तुमच्या संख्या आहेत त्या लिहायच्या. कोणत्या संख्या कुठं लिहायच्या हे माहित पाहिजे. बघा, एक्स ऍक्सिस वरती उजव्या बाजूला पॉझिटिव्ह, डाव्या बाजूला निगेटिव्ह, वाय ऍक्सिसला वरच्या साईडला पॉझिटिव्ह आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह संख्या. आता क्वाड्रंट कुणाला म्हणायचं, तर बघा, या एक्स ऍक्सिस मुळे आणि वाय ऍक्सिस मुळे हा जो माझा बोर्ड आहे त्याचे किती पार्ट झालेत, एकूण 4 पार्ट झालेत. आणि ह्या 4 पार्ट्सलाच म्हणायचं क्वाड्रंट. 4 पार्ट्सला काय म्हणायचं, क्वाड्रंट. म्हणजे बघा, हा एक पार्ट झालाय, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे एकूण किती क्वाड्रंट असतात, तर एकूण तुमचे 4 क्वाड्रंट असतात. आणि जे तुम्ही क्वाड्रंट लिहिणार आहे, जे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ, हे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे जे नंबर आहेत हे कंपल्सरी रोमन नंबर मध्ये लिहायचे. म्हणजे असं लिहायचं नाही 1, 2, 3 आणि 4 असं लिहायचं नाही. कसं लिहायचं, तर बघा, रोमन नंबर मध्ये 1 आपण असं लिहितोय, बरोबर आहे. आणि पुढे लिहायचं क्वाड्रंट. पुढे काय लिहायचं, क्वाड्रंट. त्यानंतर बघा, हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्टच्या ह्या साईडचा हा असतोय तुमचा सेकंड. मग बघा, रोमन नंबर मध्ये सेकंड आपण असं लिहितोय, बरोबर आहे. ह्याला म्हणायचं सेकंड क्वाड्रंट. त्यानंतर बघा, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड. आता हा जो सेकंडच्या खालचा आहे त्याला म्हणायचं थर्ड क्वाड्रंट. रोमन नंबर मध्ये थर्ड म्हणजे आपण काय करतोय, 3 रेषा मारतोय, थर्ड क्वाड्रंट. आणि बघा, हा जो आहे तुमचा ह्याला म्हणायचं फोर्थ. बघा, असं आपण रोमन नंबर मध्ये 4 लिहितोय, फोर्थ क्वाड्रंट. हे झाले तुमचे 4 क्वाड्रंट. कोणकोणते आहेत बघा, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ.
आता जसं क्वाड्रंट बघितलं तसं क्वाड्रंट मधली साईन देखील महत्वाची आहेत की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणती साईन आहेत. आता ही साईन पाठ करायची काहीच गरज नाहीये. कशी लक्षात ठेवायची बघा साईन. आता हा तुमचा कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट क्वाड्रंट आहे. तुम्हाला माहित आहे की फर्स्ट कोऑर्डिनेट ऑलवेज कोणता असतोय? एक्स ऍक्सिस वरचा असतो आणि सेकंड कोणता असतोय? वाय ऍक्सिस वरचा. म्हणजे बघा मी असं लिहिलं 5 आणि 4. तर हा एक्स तुमच्या कोणत्या ऍक्सिस वरती येणार आहे? एक्स ऍक्सिस वरती. आणि हा 4 कोणत्या ऍक्सिस वरती येणार आहे? तर वाय ऍक्सिस वरती. बरोबर आहे. म्हणजे पहिला जो कोऑर्डिनेट असतोय तो ऑलवेज एक्स ऍक्सिस वरती असतोय, एक्स कोऑर्डिनेट असतोय. आणि जो दुसरा कोऑर्डिनेट असतोय तो ऑलवेज कोणता असतोय? तर वाय कोऑर्डिनेट असतोय. मग आता बघा फर्स्ट क्वाड्रंटची साईन कशी लक्षात ठेवायची. हा माझा इथून इथपर्यंतचा पार्ट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतोय. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा एक्स ऍक्सिस वरच्या ज्या संख्या आहेत त्यांना साईन कोणता आहे? बघा एक्स ऍक्सिस वरच्या संख्यांना साईन कोणता आहे? प्लस. आता बघा पहिला एक्स लिहायचा नंतर कोणता लिहायचा? वाय. मग वाय ऍक्सिस वरच्या संख्यांना पण ह्या याच्यामध्ये साईन कोणता आहे? प्लसच आहे. म्हणून फर्स्ट क्वाड्रंटची साईन काय येणार आहेत? प्लस प्लस. बघा लक्षात ठेवायची गरज आहे का? तर नाही. प्लस आणि प्लस. आता सेकंड क्वाड्रंटचं तुम्ही सांगा कसं करणार. हा तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे. मग पहिला कोणता कोऑर्डिनेट असतोय? एक्स कोऑर्डिनेट असतोय. मग बघा ह्या क्वाड्रंट मध्ये हा इथून इथपर्यंतचा पार्ट येतोय. मग हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा. मग एक्स ऍक्सिस वरच्या संख्यांना कोणतं साईन आहे? तर मायनस साईन आहे. मग पहिले याचं साईन कोणतं असणार? मायनस कॉमा. आता बघा ह्या पार्ट मध्ये जो तुमचा हा वाय ऍक्सिस येतोय त्याच्या संख्यांना साईन कोणता आहे? मायनस आहे का प्लस? प्लस आहे. म्हणून इथं साईन कोणतं देणार आहात? प्लस. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मधली साईन काय येणार आहेत? मायनस आणि प्लस. आता थर्ड क्वाड्रंट मधली बघा पहिला कोणता सांगितला तुमचा? एक्स. आता बघा ह्या क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस बघा हा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिसला सगळ्यात साईन कोणते आहेत? मायनस कॉमा. आता बघा इथं वाय ऍक्सिसला पण साईन कोणते आहेत? मायनसच आहेत. म्हणजे थर्ड क्वाड्रंटचे साईन काय येतात? मायनस आणि मायनस. आणि फोर्थ क्वाड्रंट बघा फोर्थ क्वाड्रंटची साईन बघा. आता ह्या पार्ट मध्ये हा एक्स ऍक्सिस येतोय. मग ह्या एक्स ऍक्सिसच्या संख्यांना साईन कोणते आहेत? प्लस. आणि वाय ऍक्सिसच्या संख्यांना साईन कोणते आहेत? तर मायनस. ही झाली तुमच्या क्वाड्रंटची साईन. बघा लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे का नाही? पाठ करायची गरज नाही. बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साईन येतात प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन येतात मायनस प्लस, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साईन येतात मायनस मायनस, आणि लास्टचा तुमचा फोर्थ क्वाड्रंट आहे याच्यामध्ये साईन येतात प्लस आणि मायनस. हे एवढं तुमचं क्लिअर पाहिजेत या चॅप्टरच्या बेसिकसाठी. क्वाड्रंट कुणाला म्हणायचं? कोणता क्वाड्रंट कुठला आहे? फर्स्ट कोणता, सेकंड कोणता, थर्ड कोणता आणि फोर्थ कोणता, आणि क्वाड्रंटची साईन एवढं इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामधला पार्ट म्हणजे पुढचा. तुम्हाला काय करतात की पॉइंट देतात आणि त्या पॉइंटचं क्वाड्रंट्स लिहायला सांगतात. मग आता मी एक पॉइंट घेतला बघा इथं लिहूया. इथं घेऊया आपण पॉइंट्स आणि इथं घेऊया क्वाड्रंट किंवा ऍक्सिस. आता बघा मी फर्स्ट पॉइंट घेतला, ए घेतलं, एचे कोऑर्डिनेट घेतल्यात 5 आणि 6. बघा ए हा घेतलाय पॉइंट, त्याचे कोऑर्डिनेट काय घेतल्यात 5 आणि 6. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला जो तुमचा पॉइंट असतोय म्हणजे पहिला जो तुमचा नंबर असतोय तो ऑलवेज कोणता असतोय? तर एक्स कोऑर्डिनेट. बघा कधी पण लक्षात ठेवा जो तुमचा पहिला कोऑर्डिनेट असतोय तो कोणता असतोय? तर एक्स कोऑर्डिनेट. आणि जो दुसरा तुमचा नंबर असतोय तो असतोय तुमचा वाय कोऑर्डिनेट. दुसरा कोणता असतोय तुमचा? वाय कोऑर्डिनेट. बघा पहिला असतोय तुमचा एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा जो नंबर असतोय तो कोणता असतोय? वाय कोऑर्डिनेट. मग आता बघा हा पॉइंट घेतलाय आपण ए आणि त्याचे कोऑर्डिनेट घेतल्यात 5 आणि 6. तर हा तुम्हाला कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा कोणत्या ऍक्सिस वरती आहे हे तुम्हाला ओळखायचं असते. आता क्वाड्रंट कधी येणार आणि ऍक्सिस कधी येणार? तर क्वाड्रंट कधी येणार? जर दोन्ही पण संख्या बघा दोन्ही पण संख्या असतील त्यातली एक जरी नंबर म्हणजे तुमचा एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट दोन्हीपैकी एक जरी तुमचा 0 असेल तर तो पॉइंट येतोय ऍक्सिस वरती. आणि दोन्हीपैकी 0 नसतात बाकीचे कोणते पण नंबर असतात तर ते कशामध्ये येतात? तुमच्या क्वाड्रंट मध्ये येतात. ऍक्सिस वरचं एक्झाम्पल आल्यानंतर बघूया. आता बघा एचे घेतल्यात मी 5 आणि 6. तुम्हाला काय सांगायचं आहे की हा ए पॉइंट कोणत्या क्वाड्रंट किंवा कोणत्या ऍक्सिस वरती येणार? मग तुम्ही कसं ठरवणार? तर त्याच्या साईन वरून ठरवायचं. बघा ए +5 आणि +6 म्हणजे दोघांची पण साईन काय आहेत?
प्लस आणि प्लस. मग बघा प्लस प्लस कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे तुमचा ए पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे फर्स्ट क्वाड्रंट. मग बघा मी पहिला पॉइंट घेतला होता ए 5, 6 आणि याचा आन्सर काय येणार आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट काय येणार आहे तर क्वाड्रंट. आता बघा दुसरा घेऊया. दुसरा मी पॉइंट घेतलाय बी चा -4 आणि -3. बघा बी काय घेतलाय मी -4 आणि -3. कशावरून क्वाड्रंट ठरवायचा तर साइन वरून. बघा इथं पण मायनस आणि इथं पण मायनस. मग दोन्ही पण जर साइन मायनस असतील तर तो कोणता क्वाड्रंट. बघा मायनस मायनस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट. म्हणजे याचा आन्सर तुम्ही काय लिहिणार थर्ड क्वाड्रंट. बघा इझी आहे का नाही. आता सी हा पॉइंट घेतला मी 6 आणि -3. आता बघा 6 आणि -3 फक्त तुम्हाला काय बघायचे आहेत साइन. मग बघा 6 ला साइन कोणता आहे प्लस आणि 3 ला साइन आहे मायनस. प्लस मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट येणार. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही फोर्थ क्वाड्रंट. आता बघा डी हा पॉइंट घेतला मी -2 आणि 4. आता बघा डी चे साइन बघा हा मायनस आणि हा प्लस. मग मायनस प्लस साइन कोणत्या क्वाड्रंट मध्ये बघा मायनस आणि प्लस कोणता क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. म्हणून मी इथं आन्सर काय लिहिणार आहे तर सेकंड क्वाड्रंट. आता मी पुढचा ई हा पॉइंट घेतलाय 0 आणि 5. बघा आता लक्ष देऊन ऐका. ई हा पॉइंट काय घेतलाय मी 0 आणि 5. तर आता बघा पहिला तुमचा कोऑर्डिनेट मी काय सांगितलं मगाशी जर दोन्ही पैकी एक्स किंवा वाय हे जे तुमचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आहे दोन्ही पैकी एक जरी कोऑर्डिनेट 0 असला तर तो पॉइंट क्वाड्रंट मध्ये येत नाही तर तो कशामध्ये येतोय ऍक्सिस वरती येतोय. मग आता बघा ई काय काय घेतलंय 0 आणि 5. आता तुमचा एक्स कोऑर्डिनेट कोणता आहे मी काय सांगितलं जो तुमचा फर्स्ट नंबर असतोय तो कोणता असतोय एक्स कोऑर्डिनेट. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट तुमचा काय आहे 0 आणि तुमचा वाय कोऑर्डिनेट काय आहे तर 5. बघा काय चेक करायचं की कोणता कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे का वाय कोऑर्डिनेट 0 आहे. बघा ई आहे काय काय नंबर्स घेतल्यात 0 आणि 5. मग कोणता कोऑर्डिनेट 0 आहे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग लक्षात ठेवायचं की जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर तुमचा जो पॉइंट आहे तो येतोय वाय ऍक्सिस वरती. अपोजिट लक्षात ठेवा. बघा जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा वाय ऍक्सिस वरती घ्यायचा. आणि समजा जर इथला तुमचा कोऑर्डिनेट 0 असेल आणि इथं काय तर नंबर असेल तर तो पॉइंट येतोय तुमचा एक्स ऍक्सिस वरती. अपोजिट लक्षात ठेवायचं जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट येतोय वाय ऍक्सिस वरती आणि वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस वरती येतोय. मग आता बघा ईचे कोऑर्डिनेट घेतला 0 आणि 5. हा झाला तुमचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा झाला तुमचा वाय कोऑर्डिनेट. कोणता कोऑर्डिनेट 0 आहे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा एक्सच्या अपोजिट घ्यायचं. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे वाय ऍक्सिस. आता बघा मी नेक्स्ट पॉइंट घेतलाय एफ आणि त्याचे कोऑर्डिनेट घेतल्यात 6 आणि 0. आता याचा आन्सर तुम्ही सांगा बघूया कोण सांगते. बघा हा तुमचा पहिला कोणता कोऑर्डिनेट आहे तर एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा कोणता कोऑर्डिनेट आहे तर वाय कोऑर्डिनेट. मग मला सांगा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे एक्स का वाय तर बघा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. मग वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार आहे तुम्ही एक्स ऍक्सिस. लक्षात आलं का बघा क्वाड्रंट कसे लिहायचे आणि क्वाड्रंट किंवा ऍक्सिस कसं लिहायचं ते. आता नेक्स्ट समजा मी पॉइंट घेतला जी 0 आणि -1/2. आता बघ कोणता कोऑर्डिनेट 0 आहे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार वाय ऍक्सिस. अपोजिट लक्षात ठेवा एक्स 0 असेल तर वाय ऍक्सिस वरती आणि वाय 0 असेल तर कशावरती एक्स ऍक्सिस वरती. एकदम हा इझी तुमचा पार्ट आहे. बघा क्वाड्रंट कुणाला म्हणायचं आणि ऍक्सिस कुणाला म्हणायचं आता लक्षात आलं असेल तुमच्या. आता आजच्या ह्या पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं बघा ऍक्सिस ओरिजिन आणि क्वाड्रंट. त्यानंतर पॉइंट दिलेलं असताना क्वाड्रंट आणि ऍक्सिस कसे ओळखायचे हे बघितलं. आता पॉइंट दिलेले असताना हे तुमच्या ह्याच्यावरती जे तुमचं ग्राफ पेपर आहे त्याच्यावरती कसं पॉइंट प्लॉट करायचं हे आता आपण बघूया. हे बेसिक तुमच्या लक्षात आलं असेल ऍक्सिस त्यानंतर क्वाड्रंट वाय ऍक्सिस कधी एक्स ऍक्सिस कधी. आता ह्याच्यावरती तुम्हाला काय एमसीक्यू विचारतात बघा द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी
पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस इज, आता तुम्हाला माहित आहे हा, जर पॉइंट एक्स ऍक्सिस वरती असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतोय, 0 असतोय. आणि दुसरा एमसीक्यू काय विचारतात, तर द एक्स कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन वाय ऍक्सिस इज, तर त्याचं पण आन्सर काय येते, 0. हे 2 एमसीक्यू तुमच्यासाठी विचारतात. अनेक एमसीक्यू काय विचारतात की ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात, तर हा जो तुमचा मधी ओरिजिन असतोय त्या ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स असतात दोन्ही पण 0 आणि 0. कोऑर्डिनेट्स हे नेहमी अशा ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि 2 संख्यांच्या मध्ये काय द्यायचा, कॉमा. व ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 आणि 0. हे 3 एमसीक्यू तुम्हाला बऱ्याच वेळेला परीक्षेसाठी विचारतात. लक्षात आलं का बघा हे बेसिक पॉइंट. आता याच्यानंतर आपण कसे पॉइंट प्लॉट करायचे ते आपण बघूया. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला, टू प्लॉट द पॉइंट्स ऑफ गिवन कोऑर्डिनेट्स. म्हणजे तुम्हाला जे पॉइंट दिलेले असतात ते तुमच्या कोऑर्डिनेट वरती काय करायचे असतात, तर प्लॉट करायचे असतात. आता हे जे पॉइंट प्लॉट करायचे आहेत हे तुम्हाला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत. कशावरती प्लॉट करायचे आहेत, ग्राफ पेपरवरती. आता मी फक्त इथं तुम्हाला बोर्डवरती कसे प्लॉट करायचे ते दाखवणार आहेत. तुम्ही मात्र प्लॉट करताना कशावरती प्लॉट करायचे आहेत, तर तुमच्या ग्राफ पेपरवरती. आता बघा पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा तुम्हाला पॉइंट दिलेले असतात काय प्रश्न असतोय, तर टू प्लॉट द पॉइंट्स ऑफ सेम कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजेच काय, कोऑर्डिनेट सिस्टीम कुणाला म्हणायचं, मग अशा आपण बघितलं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस त्याच्यानंतर त्याचा नंबर जे लिहायचं ते, त्याला काय म्हणायचं, कोऑर्डिनेट सिस्टीम. ते हे जे सगळे पॉइंट आहेत ते एकाच कोऑर्डिनेट सिस्टीम वरती काय करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत. आता कसे प्लॉट करायचे आहेत बघा, पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या जो तुमचा ग्राफ पेपर असतोय त्या ग्राफ पेपरवरती बरोबर मधी काय करायचं, आडवी लाईन मारायची. तुम्हाला माहिती आहे ग्राफ पेपरवरती 1-1 सेंटीमीटर वरती लाईन असतात, त्यातली कोणती पण मधली जी लाईन आहे ती काय करायची, एक लाईन घ्यायची आणि त्या लाईनला लिहायचं एक्स ऍक्सिस. कोणता ऍक्सिस लिहायचं, एक्स ऍक्सिस. त्यानंतर बघा जो तुम्ही उभा ऍक्सिस काढतायसा त्याला कोणता ऍक्सिस म्हणतायसा, तर वाय ऍक्सिस. उभी एक बरोबर त्या ग्राफ पेपरच्या मधी लाईन मारायची आणि त्याला काय म्हणायचं, वाय ऍक्सिस. आणि इथं मध्ये तुमचा काय असतोय, ओरिजिन. तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण ग्राफ काढतोय तेव्हा स्केल लिहायला विसरायचं नाही. तर बघा ह्या चॅप्टरच्या प्रत्येक ग्राफला सेमच युनिट येते किंवा सेमच स्केल येते. काय स्केल लिहायचं बघा, स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. बघा 2 ऍक्सिस वरती म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पण आणि वाय ऍक्सिस वरती पण मी 1 सेंटीमीटर म्हणजे किती युनिट घेणार आहे, 1च युनिट. कोणताही या चॅप्टर मधला ग्राफ असेल तर हेच स्केल लिहायचं. स्केल लिहायला विसरायचं नाही कारण स्केल लिहायला आपल्याला काय असतात, मार्क. आता मगाशी सांगितले तुम्हाला की कोणत्या पॉझिटिव्ह कुठे संख्या लिहायच्या, निगेटिव्ह कुठे लिहायच्या. आता हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वरती तुमच्या राईट साईडला कोणत्या संख्या लिहायच्या म्हणून सांगितले तुम्हाला, तर पॉझिटिव्ह संख्या. म्हणजे बघा तुमच्या ग्राफ पेपरवरती बरोबर 1-1 सेंटीमीटर वरती लाईन असतात, बरोबर आहे. मग इथं मध्ये ओरिजिन लिहिल्यानंतर ही जी तुमची पहिली लाईन येईल त्याला काय लिहायचं, 1. त्यानंतर दुसरा 1 सेंटीमीटरची लाईन असणार त्याला 2, परत हा 3 आणि इथं किती लिहिणार, तर 4. परत एक्स ऍक्सिस वरती डाव्या बाजूला कोणत्या संख्या लिहायच्या, निगेटिव्ह. म्हणजे बघा -1, -2, -3 आणि हा तुमचा -4. तुमच्याकडे मोठा ग्राफ पेपर असेल जेवढा आपल्याला पाहिजेत नंबर तेवढेच लिहायचे मॅक्झिमम. परत वाय ऍक्सिस वरती वरच्या बाजूला कोणत्या संख्या लिहायच्या म्हणून सांगितलंय, तर पॉझिटिव्ह. मग बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि वाय ऍक्सिस वरती खाली कोणत्या संख्या लिहायच्या, निगेटिव्ह. मग बघा -1, -2, -3, -4, -5 आणि -6. असं हे झालं तुमचं कोऑर्डिनेट सिस्टीम. याला कोणती सिस्टीम म्हणायचं, कोऑर्डिनेट सिस्टीम. तुमच्या ग्राफ पेपरवरती असं तुम्ही स्ट्रक्चर काढून घ्यायचं. आता आपल्याला पॉइंट काय करायचे, प्लॉट करायचे. मग मगाशी तुम्हाला मी कोणते क्वाड्रंट आहेत आणि त्या क्वाड्रंटची साइन शिकवलीत, बरोबर आहे. मग बघा हा कोणता क्वाड्रंट आहे तुमचा, तर बघा हा तुमचा आहे फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंटची साइन कोणते आहेत, तर प्लस आणि प्लस. हे तुम्ही लिहायचं नाही, मी फक्त तुम्हाला कळायसाठी सांगतोय. परत हा कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड. सेकंड क्वाड्रंटची साइन काय सांगितली तुम्हाला, प्लस आणि मायनस. का मायनस आणि प्लस, बघा हा एक्स आणि हा वाय म्हणजे मायनस आणि प्लस. त्यानंतर हा तुमचा थर्ड क्वाड्रंट, ह्याची साइन काय येतात, दोन्ही पण मायनस आणि मायनस. आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे त्याची साइन बघा, हा एक्स म्हणजे प्लस आणि हा मायनस. ही झाली तुमची साइन.
आता बघा हे जे पॉईंट 6 पॉईंट दिलेत आपल्याला, हे पॉईंट आपल्याला याच्यावरती प्लॉट करायचे आहेत. मग बघा फर्स्ट पॉईंट बघा, ए हा पॉईंट आहे आणि त्या ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय दिलेत तर 5 आणि 3. मग तुम्हाला मगाशी सांगितलं मी, जो तुमचा पहिला कोऑर्डिनेट असतोय तो कोणता असतोय एक्स, आणि जो दुसरा कोऑर्डिनेट असतोय तो कोणता असतोय वाय. मग आता मला ए पॉईंट ह्याच्यामध्ये प्लॉट करायचा आहे. मग मी पहिल्यांदा काय चेक करणार की जे त्याचे दोन कोऑर्डिनेट दिले त्याची साइन चेक करायची. बघा ए दिलाय, त्याचे कोऑर्डिनेट दिलेत 5 आणि 3, त्याची साइन कोणते आहेत तर इथं पण प्लस आहे आणि इथं पण काय आहे प्लस. मग दोन्ही ठिकाणी जर प्लस प्लस असेल तर कोणता क्वाड्रंट येणार, फर्स्ट क्वाड्रंट येणार. म्हणजे तुमचा ए पॉइंट आहे तो ह्या क्वाड्रंट मध्ये येणार. मग आता काय चेक करायचं तर बघा पहिला कोणता कोऑर्डिनेट असतोय एक्स कोऑर्डिनेट. मग एक्स कोऑर्डिनेट वरचा कोणता नंबर बघायचा 5. मग आता बघा हा एक्स कोऑर्डिनेट आहे, इथं 4 आहे, त्याच्या पुढची संख्या तुमची कोणती येणार इथं 5. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा हा +5. परत वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर आहे 3. मग बघा ह्या क्वाड्रंट मध्ये खाली जाणार काय तुम्ही नाही, कारण ह्या क्वाड्रंट मध्ये मला वरती जायचंय. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा 5 आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर 3. मग बघा इथून लाईन काढायची. एक्स ऍक्सिस वरचा तुमचा नंबर आहे 5 हा, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर आहे तर 3. म्हणजे हा जो तुमचा ए पॉइंट आहे तो तुमचा इथे येणार आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट पण लिहायचे ब्रॅकेटमध्ये 5 आणि 3. बघा पहिला पॉइंट केला, प्लॉट केलेला लक्षात आला असेल तुमच्या. आता सेकंड पॉइंट बघा, -2 आणि काय आहे 4. बघा पहिला कोणता कोऑर्डिनेट असतोय एक्स आणि दुसरा असतोय वाय. मग बघा पहिल्यांदा तुम्हाला काय बघायचे म्हणून सांगितलं तर साइन मायनस आणि प्लस. मग मायनस आणि प्लस असेल तर कोणता क्वाड्रंट सेकंड, म्हणजे बी पॉइंट तुमचा ह्या क्वाड्रंट मध्ये येणार. बरोबर आहे. आता एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा -2. आता बघा हा एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरचा हा -2 म्हणजे हा तुम्ही नंबर बघणारा, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा 4. मग बघा ही जी लाईन आहे ही मी लाईन कुठपर्यंत वाढवणार तर ह्या 4 पर्यंत, आणि वाय ऍक्सिस वरचा मला कोणता नंबर घ्यायचा आहे तर 4. बघा एक्स ऍक्सिस वरचा -2 आणि वाय ऍक्सिस वरचा 4. बघा हा एक्स ऍक्सिस आहे याच्यावरचा -2 घेतला आणि वाय ऍक्सिस वरचा 4, आणि हा मायनस आणि प्लस साइन आहेत म्हणजे म्हणून हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला सेकंड. मग इथं जिथं इंटरसेक्ट होतं तिथं पॉइंट लिहिणारा बी आणि त्याचे कोऑर्डिनेट लिहिणारा -2 आणि 4. बघा 2 पॉइंट प्लॉट केलेले लक्षात आले असेल. आता थर्ड पॉइंट बघा -1 आणि -2 दोन्ही पण मायनस मायनस आहेत म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार थर्ड क्वाड्रंट येणार. परत एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा -1. बघा हा एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरचा नंबर बघणार -1, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा -2. मग आता बघा वाय ऍक्सिस वरचा हा -2, मग हा -1 आणि हा -2 म्हणजे तुमचा जो सी पॉइंट आहे तो इथे येणार आणि त्याचे कोऑर्डिनेट काय लिहिणारा तर -1 आणि लक्षात आलं काय बघा तुमच्या. आता डी पॉइंट बघा 2 आणि -4 चिन्ह बघा, 2 ला साइन आहे प्लस आणि 4 ला साइन आहे मायनस. प्लस मायनस कोणता क्वाड्रंट येणार फोर्थ क्वाड्रंट येणार. बरोबर आहे. मग आता बघा एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा -4. बघा एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा -4, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता आहे तुमचा -4. म्हणजे हा तुमचा डी पॉइंट आहे हा इथे येणार आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -2 आणि -4. आता बघा हे झाले 4 पॉइंट. पुढचा पॉइंट बघा ईचे कोऑर्डिनेट काय दिल्यात 0 आणि 3. आता मग अशी सांगितले जर एक कोऑर्डिनेट 0 असेल दोन्हीपैकी एक्स किंवा वाय दोन्हीपैकी एक जरी कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट क्वाड्रंट मध्ये येतोय का ऍक्सिस वरती येतोय ऍक्सिस वरती येतोय. मग बघा हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा कोणता कोऑर्डिनेट आहे वाय. मग बघा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे एक्स का वाय तर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग तुम्हाला अपोजिट लक्षात ठेवायला सांगितलंय जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा वाय ऍक्सिस वरती घ्यायचा. मग वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा 3. लक्षात आलं का. बघा ऍक्सिस कसं प्लॉट करायचं पहिल्यांदा हा एक्स कोऑर्डिनेट हा वाय कोऑर्डिनेट कोणता कोऑर्डिनेट 0 आहे तर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस वरती, आणि वाय ऍक्सिसचा कोणता नंबर बघायचा 3. मग आता बघा +3 आहे बरोबर आहे. मग आता हा वाय ऍक्सिस आहे त्याच्यावरचा हा तुमचा +3 म्हणजे हा जो तुमचा पॉइंट आहे ई, याला असं सर्कल काढायचं. हा ई पॉइंट तुमचा इथे येणार आहे ऍक्सिस वरती क्वाड्रंट मध्ये नाही वाय ऍक्सिस वर हा पॉइंट येणार आहे. आता बघा एफ पॉइंट
याचे कोऑर्डिनेट दिलेत 4 आणि 0. मग बघा एक्स कोऑर्डिनेट काय आहे तुमचा 4 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 0. मग जर तुमच्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार बघा. वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर त्याच्या अपोजिट कोणता ऍक्सिस एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा 4. मग बघा हा एक्स ऍक्सिस आहे ह्याच्यावरचा पॉझिटिव्ह 4 म्हणजे तुमचा हा जो एफ पॉइंट आहे तो इथे येणार आणि याचे कोऑर्डिनेट लिहिणारा तर 4 आणि 0 ऍक्सिस वरती पॉइंट घ्यायचा. जर दोन्हीपैकी एक 0 असेल तर आणि बाकीचे जर नंबर असतील तर ते कुठे येणार तुमच्या क्वाड्रंट मध्ये येणार. याला म्हणायचं पॉइंट प्लॉट करणे. जर तुमच्या एक्स वाय हे 2 0 आले आणि बाकीचे कशामध्ये आले तुमच्या क्वाड्रंट मध्ये आले. लक्षात आलं काय बघा. आता नेक्स्ट आपण बघणार आहे ह्याच्यावरचा हा जो बेसिक कन्सेप्ट शिकवला त्याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट 7.1 आहे तो इन डिटेल मध्ये आता या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे. लक्षात आलं का बघा ह्या बेसिक कन्सेप्ट. तुम्हाला जर काहीही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आता बघा आपण चालू करूया प्रॅक्टिस सेट 7.1 मधील एक्झाम्पल्स. काय क्वेश्चन नंबर 1 दिलाय बघा. तर स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ऍक्सिस डू द फॉलोविंग पॉइंट्स लाय. म्हणजे तुम्हाला पॉइंट्स दिल्यात ते पॉइंट्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये किंवा कोणत्या ऍक्सिस मध्ये एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस ते तुम्हाला सांगायचे जे पॉइंट्स दिलेत ते. आता तुम्हाला मगाशी शिकवलं मी बेसिक कन्सेप्ट शिकवताना की कोणता क्वाड्रंट आणि कोणत्या ऍक्सिस वरती येणार हे कसं ठरवायचं. तर बघा आपण कसं फिक्स करतोय जे तुमचे कोऑर्डिनेट असतात. आता हा कोणता आहे तुमचा एक्स ऍक्सिस आणि हा कोणता आहे तर वाय ऍक्सिस. मग हा कोणता क्वाड्रंट आहे तर फर्स्ट क्वाड्रंट बरोबर आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटची साईन काय येतात प्लस आणि प्लस. त्यानंतर ना हा आहे तुमचा सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचे साईन काय येतात तर मायनस आणि प्लस. त्यानंतर हा आहे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटचे साईन काय येतात मायनस मायनस. आणि हा आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटचे साईन काय येतात प्लस आणि मायनस. आता ह्याच्यावरून आपण हे सगळे पॉइंट कोणत्या क्वाड्रंट किंवा कोणत्या ऍक्सिस वरती आहेत असं आपल्याला ठरवायचं. मग बघा मी टेबल्स तयार करून घेतलाय. तुम्ही देखील असा टेबल फिक्स करा म्हणजे तुमचं दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता फर्स्ट पॉइंट काय दिलेत बघा ए आणि ए चे कोऑर्डिनेट काय दिलेत -3 आणि 2. बघा पहिला पॉइंट दिलाय ए आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेत -3 आणि 2. मग तुम्हाला कसं ठरवायचं सांगितलंय पहिल्यांदा काय चेक करायचं की 2 कोऑर्डिनेट आहेत. पहिला कोऑर्डिनेट कोणता असतोय ऑलवेज तर एक्स आणि दुसरा कोऑर्डिनेट कोणता असतोय वाय. मग दोन्हीपैकी पहिल्यांदा चेक करायचं एक तरी 0 आहे का. आहे काय 0 नाही. मग 0 नाही म्हणजे तो फिक्स कशामध्ये येणार क्वाड्रंट मध्ये येणार. मग आता साईन बघा पहिल्याचं साईन आहे मायनस आणि दुसऱ्याचं साईन आहे प्लस. मग ह्याच्यामध्ये बघा मायनस आणि प्लस असल्यानंतर ना तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय बघा मायनस आणि प्लस कोणता क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. म्हणजे तुम्ही फर्स्टचा आन्सर काय लिहिणार सेकंड क्वाड्रंट. बघा फर्स्ट झाला तर सेकंड. -5 आणि -2 दोन्हीची पण साईन बघा पहिल्यांदा एक 0 आहे का तर नाही दोन्ही पण 0 नाही आहेत. मग बघा इथं पण साईन मायनस आहे आणि इथं पण साईन मायनस आहे. मग दोन्ही पण मायनस मायनस असल्यानंतर तो कोणता क्वाड्रंट येतोय थर्ड क्वाड्रंट. म्हणजे तुम्ही सेकंडचा आन्सर काय लिहिणार थर्ड क्वाड्रंट. आता बघा इथं पॉइंट मध्ये मग पॉइंट मध्ये असलं तर काय फरक पडणार आहे काय नाही. पहिल्यांदा काय चेक करायचं 0 आहे का आहेत का दोन्हीपैकी एक तरी 0 नाही. आता चिन्ह बघा हा प्लस आणि हा प्लस दोन्ही पण प्लस प्लस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट येतोय फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार फर्स्ट क्वाड्रंट. आता बघा इथं पण डीचं बघा 2 आणि 10 दोन्ही पण काय आहेत प्लस प्लस म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार फर्स्ट क्वाड्रंट. परत बघा ईचे कोऑर्डिनेट काय दिला 37 आणि 35 दोन्ही पण बघा इथं पण साईन आहे प्लस इथं पण प्लस 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 असल्यानंतर ना कोणता क्वाड्रंट येतोय तर फर्स्ट क्वाड्रंट. परत बघा एफ चे कोऑर्डिनेट काय दिल्यात 15 आणि -18. मग बघा इथं साईन आहे प्लस आणि इथं साईन आहे मायनस. मग बघा प्लस मायनस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट येतोय फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही आन्सर तर फोर्थ क्वाड्रंट. आता इथं बघा जी चे कोऑर्डिनेट काय दिलेत 3 आणि -7. मग बघा याला साईन आहे प्लस आणि याला साईन आहे मायनस. परत बघा प्लस मायनस असल्यानंतर ना कोणता क्वाड्रंट येतोय फोर्थ. म्हणजे ह्याचं पण आन्सर येणार आहे फोर्थ क्वाड्रंट.
त्यानंतर बघा एच कॉर्डिनेट काय दिला 0 आणि -5. बघा एचचे कॉर्डिनेट काय दिल्यात तर 0 आणि -5. काय आता बघा दोन्हीपैकी एक कॉर्डिनेट काय आहे 0. हा कोणता कॉर्डिनेट झाला तुमचा एक्स आणि हा कोणता झाला वाय. मग कोणता कॉर्डिनेट 0 आहे एक्स का वाय तर बघा एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा 0. मग तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं सांगितलंय जर एक्स कॉर्डिनेट 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार वाय ऍक्सिस वरती येणार बरोबर आहे. म्हणजे आन्सर क्वाड्रंट येणार का ऍक्सिस येणार ऍक्सिस. आणि कोणता ऍक्सिस येणार तर वाय ऍक्सिस. पुढे बघा एम चे कॉर्डिनेट काय दिले 12 आणि 0. परत बघा एक कॉर्डिनेट काय आहे 0. कोणता कॉर्डिनेट 0 आहे हा एक्स कॉर्डिनेट आणि हा वाय कॉर्डिनेट. म्हणजे वाय कॉर्डिनेट काय आहे माझा 0. मग जर वाय कॉर्डिनेट 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे इथं काय लिहिणार मी एक्स ऍक्सिस. आता ह्याचं आन्सर तुम्ही सांगा एनचं 0 आणि 9. एक कोणता कॉर्डिनेट 0 आहे एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार वाय ऍक्सिस वरती येणार. बघा एक्स आणि वाय एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट येणार वाय ऍक्सिस. आतापर्यंत लक्षात आला असेल. भरपूर एक्झाम्पल झालेत आपली. आता बघा पीचे दिलेत 0 आणि 2.5. मग बघा कोणता कॉर्डिनेट 0 आहे एक्स. हा एक्स आहे आणि हा कोणता आहे वाय. पहिला ऑलवेज एक्स असतोय आणि दुसरा कोणता असतोय वाय. मग जर एक्स कॉर्डिनेट 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार वाय ऍक्सिस वरती येणार. म्हणजे याचा आन्सर काय येणार वाय ऍक्सिस. आणि बघा क्यूचे दिल्यात -7 आणि -3. बघा दोन्ही पण मायनस मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार तर थर्ड क्वाड्रंट. बघा हा होता तुमचा प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1. एकदम इझी आहे. फक्त क्वाड्रंट बघायचे चिन्ह बघायचे आणि क्वाड्रंट आहे लिहायचा. आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल. आता हा झाला फर्स्ट क्वेश्चन. क्लिअर झाला का बघा. याच्यामध्ये काही जरी शंका असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया या प्रॅक्टिस सेट मधला. आता बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय इन विच क्वाड्रंट आर द फॉलोविंग पॉइंट्स. म्हणजे हे तुम्हाला 4 पॉईंट दिलेत ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. फर्स्ट काय दिलंय बघा हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. आता तुम्हाला माहित आहे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय आणि कोणकोणते कोऑर्डिनेट असतात तर बघा जो तुमचा पहिला कोऑर्डिनेट असतोय तो एक्स आणि दुसरा कोऑर्डिनेट कोणता असतोय वाय. मग जे दोन कोऑर्डिनेट आहेत आणि त्या दोन कोऑर्डिनेटची साइन काय सांगितल्यात पॉझिटिव्ह. म्हणजे बोथ दोन्ही पण कोऑर्डिनेट जर पॉझिटिव्ह असतील तर त्याचा कोणता क्वाड्रंट येतोय बघा प्लस प्लस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे तुम्ही ह्याचा फर्स्ट आन्सर काय लिहिणार तर फर्स्ट क्वाड्रंट. आता बघा सेकंड हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. असा ज्याचे दोन्ही पण कोऑर्डिनेट्स काय पाहिजेत निगेटिव्ह. मग बघा इथं दिसते तुम्हाला जर दोन्ही पण कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह असतील तर तो कोणता क्वाड्रंट येतोय थर्ड क्वाड्रंट येतोय. म्हणजे ह्याचा आन्सर काय लिहिणार तर थर्ड क्वाड्रंट. परत बघा हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. बघा एक्स कोऑर्डिनेट काय सांगितलंय तुमचा प्लस अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय सांगितलंय मायनस. मग बघा प्लस मायनस कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही तर फोर्थ क्वाड्रंट. ह्याचा आन्सर काय लिहिणारा फोर्थ क्वाड्रंट. आणि बघा हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह काय सांगितलंय बघा एक्स कोऑर्डिनेट सांगितलंय निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. वाय कोऑर्डिनेट काय सांगितलंय पॉझिटिव्ह. मग बघा मायनस आणि प्लस कोणता क्वाड्रंट येणार मायनस आणि प्लस म्हणजे कोणता क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे सेकंड क्वाड्रंट. बघा हा एकदम इझी असा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला बऱ्याच वेळेला 1 मार्कसाठी किंवा MCQ साठी देखील विचारतात. फक्त हे तुम्हाला साइन माहिती पाहिजेत आणि कोणता क्वाड्रंट आहे एवढंच माहित पाहिजे म्हणजे हा तुमच्या क्वेश्चन लक्षात येतोय. बघा हा क्वेश्चन लक्षात आला की तुमच्या. आता ह्या प्रॅक्टिस सेट मधला आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. आता बघा ह्या प्रॅक्टिस सेट मधला लास्टचा क्वेश्चन. काय क्वेश्चन दिलाय बघा ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स. जसं तुम्हाला मी मगाशी इंट्रोडक्शन सांगताना सांगितलं की कोऑर्डिनेट सिस्टीम कशी काढायची आणि त्याच्यावरती जे तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतील ते कसे प्लॉट करायचे तसंच सेम हा क्वेश्चन दिलेत तुम्हाला LMNPQS आणि T ह्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेत आणि ते तुम्हाला काय सांगितलंय की कोऑर्डिनेट सिस्टीम वरती पॉइंट तुम्हाला प्लॉट करायला सांगितलंय.
म्हणजे आपल्याला आधी काय काढायला पाहिजे, एक कोऑर्डिनेट सिस्टीम काढायला पाहिजे आणि त्याच्यावरती हे सगळे पॉईंट काय करायला पाहिजेत, प्लॉट करायला पाहिजेत. मग आता बघा मी तुम्हाला बोर्डवरती प्लॉट करून दाखवणार आहे. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही कशावरती सोडवायचा आहे, ग्राफ पेपरवरती सोडवायचा आहे. मग अशा इंट्रोडक्शन मध्ये सांगितले की कसं ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचं आहे ते. आता बघा स्टार्ट करूया. पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहात, तुमच्या ग्राफ पेजवरती जी तुमची आता कोऑर्डिनेट सिस्टीम काढायची आहे, म्हणजेच काय एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि नंबर्स काढायचे आहेत, बरोबर आहे. मग आता बघा पहिल्यांदा काय करूया आपण, तुमच्या ग्राफ पेपरवरती बरोबर मध्ये तुम्ही कोणता ऍक्सिस काढणार आहात, एक्स ऍक्सिस, आणि उभा जो ऍक्सिस असतोय त्याला कोणता ऍक्सिस म्हणतोय आपण, तर वाय ऍक्सिस. बरोबर आहे. आता पहिल्यांदा काय करायचं, नंबर्स लिहून घ्यायचे. आता बघा इथं लिहिलं बी एक्स ऍक्सिस आणि ह्या साईडला काय लिहिलंय, तर वाय ऍक्सिस. आता मध्ये काय लिहायचं, तर ओरिजिन. बघ एक्स ऍक्सिस वरती उजव्या बाजूला कोणत्या संख्या असतात, पॉझिटिव्ह संख्या असतात. बघ बघा हा एक्स ऍक्सिस आहे, ही माझी उजवी बाजू आहे. बघ तुमच्या ग्राफ पेपरवरती एक सेंटीमीटर वरती लाईन असतात, त्या एक सेंटीमीटर वरती बरोबर काय करायचं, तर नंबरिंग बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर ना एक्स ऍक्सिस वरती डाव्या साईडला कोणत्या संख्या असतात, निगेटिव्ह नंबर असतात. मग बघा -1 -2 -3 -4, ही लाईन थोडीशी एक्सटेंड करूया, -5 -6 आणि -7. त्यानंतर ना वाय ऍक्सिस वरती वरच्याच बाजूला कोणत्या संख्या असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि वाय ऍक्सिस वरती खाली कोणत्या संख्या असतात, निगेटिव्ह. म्हणजे बघा -1 -2 -3 -4 -5 -6 आणि -7. ग्राफचं स्ट्रक्चर काढल्यानंतर स्केल लिहायला विसरायचं नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं काय स्केल लिहायची, तर कोणता पण या चॅप्टर मधला ग्राफ होते स्केल ही सेम असणार आहे. तर ऑन बोथ ऍक्सिस म्हणजे दोन्ही पण ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. बघा दोन्ही पण ऍक्सिस वरती म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पण आणि वाय ऍक्सिस वरती पण मी 1 सेंटीमीटर म्हणजे किती अंतर घेतलंय, 1 युनिट. बघा 2 3 4 का 2 2चा डिफरन्स ठेवलाय काय, नाही, तर एकचाच डिफरन्स ठेवला. आता हे झालं स्ट्रक्चर आपलं, ह्याला म्हणायचं कोऑर्डिनेट सिस्टीम. काय म्हणायचं, कोऑर्डिनेट सिस्टीम. आता हे पॉइंट आपल्याला ह्याच्यावरती काय करायचं आहे, प्लॉट करायचे आहेत. बघा फर्स्ट पॉइंट काय दिलाय, -2 आणि 4. पर्यंत काय चेक करायचं, हा कोणता क्वाड्रंट आहे तुमचा, फर्स्ट, याची साईन काय त्यात प्लस आणि प्लस. हा कोणता आहे तुमचा, सेकंड, याची क्वाड्रंट काय त्यात साईन काय त्यात, तर मायनस आणि प्लस. हा तुमचा आहे थर्ड क्वाड्रंट, ह्याची साईन काय येतात मायनस मायनस. आणि हा आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट आणि ह्याची साईन येतात प्लस आणि मायनस. आतापर्यंत साईन तुमची पाठ झाली असते, बरोबर आहे. आता हा एल पॉइंट मला प्लॉट करायचा, त्याचे कोऑर्डिनेट काय दिल्यात, -2 आणि 4. म्हणजे तुम्हाला माहित आहे आतापर्यंत लक्षात आलं असेल की पहिला जो कोऑर्डिनेट असतोय तो कोणता असतोय, एक्स, आणि दुसरा जो कोऑर्डिनेट असतोय तो कोणता असतोय, वाय. मग बघा पहिल्यांदा तुम्ही काय चेक करायचं, त्याचे साईन. बघा पहिल्याचं साईन आहे मायनस, दुसऱ्याचं साईन आहे प्लस. मग मायनस प्लस म्हणलं की कोणता क्वाड्रंट येणार, तर सेकंड क्वाड्रंट येणार, कारण सेकंड क्वाड्रंटची साईन काय आहे, मायनस आणि प्लस. म्हणजे ह्या क्वाड्रंट मध्ये हा एल पॉइंट येणार. मग तुम्ही एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, बघा एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा, -2, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा, 4. मग बघा हा एक्स ऍक्सिस आहे, ह्याच्यावरचा -2, हे तुम्ही पट्टीनं काय करायचं, प्लॉट करायचं. बघा एक्स ऍक्सिस वरचा तुमचा -2. आता ही लाईन कुठेपर्यंत काढायची, तर वाय ऍक्सिस वरचा 4. आता हा वाय ऍक्सिस आहे, त्याच्यावरचा हा पॉइंट आहे तुमचा 4. म्हणजे हा तुमचा पहिला पॉइंट इथे येणार आहे. आणि इथं जिथं तुमचा इंटरसेक्ट होतं तिथे त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे, एलचे -2 आणि 4. बघा फर्स्ट पॉइंट लक्षात आला असेल. आता सेकंड पॉइंट बघा, एमचे कोऑर्डिनेट दिलेत 5 आणि 6. साईन बघा इथं पण प्लस आणि इथं पण प्लस. मग प्लस प्लस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. मग एक्स ऍक्सिस वरचा बघा हा आहे तुमचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा आहे तुमचा वाय कोऑर्डिनेट. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, 5, आणि वाय ऍक्सिस वरचा 6. बघा हा एक्स ऍक्सिस आहे, याच्यावरचा नंबर बघणारा 5. आणि ही लाईन कुठेपर्यंत वाढवायची, तर वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर, 6. म्हणजे बघा इथेपर्यंत. हे तुम्ही पट्टीनं काय करायचं,
ड्रॉ करायचं आणि इथं तुमचा कोणता कोऑर्डिनेट असणार आहे, एम 5 आणि 6. बघा हे झाले दोन. एनचे दिलेत बघा -3 आणि -4 दोन्ही पण निगेटिव्ह आहेत, म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार, थर्ड. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, -3 आणि वाय ऍक्सिस वरचा -4. बघा एक्स ऍक्सिस वरचा -3 आणि वाय ऍक्सिस वरचा -4. बघा एक्स ऍक्सिस वरचा -3 आणि वाय ऍक्सिस वरचा -4, म्हणजे इथं तुमचा एन पॉइंट येणार आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट आहेत -3 आणि -4. परत बघा टी दिलाय 2 आणि -3. बघा 2 ला साईन आहे प्लस आणि 3 ला साईन आहे मायनस. मग प्लस मायनस असल्यानंतर कोणता क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. परत बघा एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर, 2 आणि वाय ऍक्सिस वरचा -3. मग बघा हा एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरचा हा नंबर 2 आणि वाय ऍक्सिस वरचा बघा हा 3 आहे, -3. म्हणजे हा तुमचा पॉइंट काय येणार आहे, इथे येणार आहे आणि याचे कोऑर्डिनेट आहेत 2 आणि -3. परत बघा क्यू पॉइंट दिलाय 6 आणि -5. बघा 6 ला साईन आहे प्लस आणि 5 ला साईन कोणता आहे, मायनस. बघा प्लस मायनस म्हणजे परत कोणता क्वाड्रंट, फोर्थ. एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, 6. बघा एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावरचा हा नंबर बघणारा 6 आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा आहे, तर -5. बघा हा वाय ऍक्सिस वरचा इथं -5 आहे. बघा म्हणजे इथे येणार 6 आणि -5. परत बघा आता एस चे कोऑर्डिनेट काय दिल्यात, 7 आणि 0. बघा एस चे कोऑर्डिनेट दिल्यात 7 आणि 0. आता जर तुमचा दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट, फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघितलंयसा की दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉइंट क्वाड्रंट मध्ये येतोय का ऍक्सिस वरती येतोय, ऍक्सिस वरती येतोय. आता बघा हा आहे तुमचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा कोणता आहे तुमचा वाय कोऑर्डिनेट. मग कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स का वाय. बघा वाय कोऑर्डिनेट काय आहे, 0. मग जर तुमचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती घ्यायचा, एक्स ऍक्सिस वरती घ्यायचा. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर, 7. बघा एक्स ऍक्सिस आहे आणि त्याच्यावरचा हा +7 म्हणजे हा तुमचा जो पॉइंट आहे कोणता, एस, तो हा तुमचा कशावरती येणार आहे, ऍक्सिस वरतीच हा पॉइंट तुमचा येणार आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे टी, 0 आणि -5. बघा टीचे कोऑर्डिनेट दिले 0 आणि -5. परत बघा ह्याचं पण दोन्हीपैकी एक कोऑर्डिनेट 0 दिलाय म्हणजे हा क्वाड्रंट मध्ये येणार का ऍक्सिस वरती येणार, ऍक्सिस वरती. परत बघा हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. मग कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार, वाय ऍक्सिस वरती. वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर, -5. बघा हा तुमचा वाय ऍक्सिस आहे त्याच्यावरचा -5 इथं आहे. बघा म्हणजे हा तुमचा ऍक्सिस वरती येणार आणि त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, टी, 0 आणि -5. बघा सगळे पॉइंट्स आपण काय केलेले, प्लॉट केलेले. तुम्ही तुमच्या ग्राफ पेपरवरती हे सगळे पॉइंट काय करायचे, प्लॉट. लक्षात आलं असेल आता कसे पॉइंट प्लॉट करायचे ते, स्केल लिहायला विसरायचं नाही. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं इंट्रोडक्शन आणि प्रॅक्टिस सेट 7.1 बघितलाय. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.2 बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.